विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटी ना माझा दरवर्षीचा जो अनुभव होता, तो यावर्षी पण मी तेच अनुभव घेतोय. कुठला? की फिजिक्स अजून डोक्यातून जाईना झालंय तुमच्या. सगळ्या मुलांच्या नाहीये बरं का. काही थोडी मुलं आहेत, की ज्यांच्या डोक्यातून फिजिक्स जात नाहीये. ते विनाकारण दुसऱ्यांना विचारतायत. मी तुम्हाला माझ्या एका जवळच्या मित्राचं उदाहरण देतो इंजिनिअरिंगला. ओके. पेपर झाला, की तो उड्या मारतच बाहेर यायचा. येस! सगळं सोप्पं गेलं. मी केलेलं तोच प्रश्न आले नाही. आम्ही नुसतं बघत बसायचो असं. छान. आमची वाट लागलेली असायची ना. पेपर अवघड गेलेला असायचा इंजिनिअरिंगला मला बरं का. आणि तो मित्र उड्याच मारायचा. आम्ही म्हणायचो, "याला चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. ठीक आहे." मी तुम्हाला खरं सांगू का? रिझल्ट नंतर त्यालाच कमी मार्क असायचे आणि आम्हाला चांगले मार्क असायचे. आज पण काय होतं मी बघितलं मुलं एकमेकांना विचारतायत, "ए तू किती अटेम्प्ट केला?" मग मुलं सांगतात, "ए मी 70 पैकी सगळं अटेम्प्ट केलाय." एक म्हणतो, "मी 50चा केलाय." एक 60चा म्हणतो. मग अशा वेळी जो प्रामाणिक मुलगा आहे ना, तो म्हणतो, "सर मी तर 30चाच अटेम्प्ट केलाय. या सगळ्यांनी एवढा अटेम्प्ट केलाय. मी यांच्यापेक्षा एवढा चांगला अभ्यास करतो आणि करून देखील यांचा अटेम्प्ट जास्त आहे माझा कमी. मला तर तणाव येतोय." अरे कुठला तणाव? बरं त्याच्या अटेम्प्टचा तुझ्या अटेम्प्टचा काय संबंध आहे? दे ना सोडून तू. तुझं तू बघ ना. अरे 30 मार्काचा अटेम्प्ट विथआऊट एम-सी-क्यू आणि एम-सी-क्यूचे थोडे मार्क पकडा. त्या 30 पैकी 20 तरी पडतील. 50 पेक्षा जरी पुढे गेला आउट ऑफ 100 तरी काय तो वाईट स्कोर नाहीये. मी सगळ्या रिझल्टवरून तुम्हाला सांगतोय. माझ्याकडे रिपीटर दरवर्षी मुलं असतात. ओके. 40 ते 50 च्या दरम्यानच त्यांच्या फिजिक्सचा स्कोर असतो. 35 ते 40 दरम्यान 60-70% मुलं असतात. तर तो विषय बाजूला ठेवा. आता उरलेला प्रश्न आणखीन, ठीक आहे ते जाऊ दे फिजिक्स. मी एका दिवसात कसा अभ्यास करू? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, ह्याव-त्याव. अरे मी सांगतो ते ऐक. तू काय कर माहितीये का? पहिल्यांदा क्लिअरली सुरुवात कर वाटल्यास डिस्टिंग्विश पासून. ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी हा पहिला फरक कर. येणार परीक्षेत उद्या लक्षात घ्या. ऑर्डर आणि दुसरा कुठला मॉलिक्युलरिटी दिलाय मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. 4-5 डिफरन्सचे पॉइंट आहेत ते कर. बरं ऑर्गॅनिक जमत नाही ना राहू दे, राहू दे. पॉलिमर सारखा टॉपिक कर. ग्रीन केमिस्ट्री कर. अरे ग्रीन केमिस्ट्री मधल्या डेफिनेशन करा. मी सांगतो पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी सारखा न्यूमेरिकल करा. येणाऱ्या परीक्षेत त्यातलं लक्षात घ्या. युजेस करा. पण डोकं शांत ठेवून करा. डोकं शांत ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, की हा व्हिडिओ तुम्ही बघताय. अजून 2 ते 3 तास तुम्ही अभ्यास कराल. शांत झोप घ्या. उद्याचा दिवसभर आपला आहे. मी दिवसभर तुम्हाला पहाटे 5 वाजल्यापासून टार्गेट देत राहणार आहे, देत राहणार आहे लक्षात घ्या. ओके. दुर्दैवानं संध्याकाळी दुपारपासून 2 वाजल्यापासून इश्यू आले त्या YouTubeला. आजच त्याला इश्यू करायचे होते. पण जाऊ दे नशीब त्यांनी क्लिअर तर केले लवकर म्हणूया आपण. मेन पॉइंट काय काही प्रॉब्लेम नाहीये. तोपर्यंत काय अभ्यास करायचा मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही अभ्यास तो केला होता केमिस्ट्रीमध्ये. हार्डली 40 ते 50 प्रश्न आहेत फक्त टोटल. तेवढं केलं तरी तुम्हाला 40-50 मार्काचा पेपर अटेम्प्ट होऊ शकतो, होणार आहे. दिवसभरात मी तुम्हाला ना असे ना प्रत्येक व्हिडिओमध्ये टार्गेट देत राहणार आहे बरं का. पुस्तकातले ईझी क्वेशन. काल आपण जस्ट डिस्कस केलं होतं बरं का, की आयडियल व्होल्टमीटर त्याचा रेझिस्टन्स इन्फायनाईट असतो. बरोबर आहे? आली होती एम लक्षात घ्या. पण आता मी तुम्हाला सांगू का माझा एक स्टुडंट मला भेटला बरं का एक्झाम नंतर आणि तो म्हणला, "प्रत्येक क्षणाला सर तुमची आठवण येत होती." कारण सगळे प्रश्न ते आहेत तसे आले होते. कुठले वेगळे प्रश्न येणारच नाहीत. आलेलेच नव्हते असं त्याला म्हणायचं होतं. मी पण तुम्हाला काय सांगितलंय, अरे पुस्तकाच्या बाहेरचं काही येत नाही. क्वेश्चन पेपर 5 आहेत तुमच्याकडे तेवढं करा. त्याच्या बाहेरचं काही येत नाहीये. पण त्याला एकूण प्रश्न नाही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइपचा. ओके. म्हणजे तो साठी पण इम्पोर्टंट असणारा प्रश्न. घेऊया की आपण? आपण नक्की घेऊया लक्षात घ्या. मग मला तुम्हाला या व्हिडिओत काय सांगायचं आहे, एक दिवस ना पुष्कळ आहे, होऊ शकतं याच्यात. फक्त जे येत नाही ते द्या सोडून, जे केलंय ते अगोदर रिवाईज करा. याच्या अगोदर तुम्ही अभ्यास करताना ज्या गोष्टी केल्यात त्याचीच रिव्हिजन करा. मी नेहमी सांगत आलोय, की लॉज खूप कमी असले तर एक काम करा रे, डेफिनिशन एकदाच्या उरकून टाका प्लीज बरं का आणि कशा उरकणार? क्वेश्चन पेपर घ्यायचे. बोर्डचे. कुठून घेणार तुम्ही? सप्टेंबर 2021 त्याच्यानंतर मार्च 2022 त्याच्यानंतर जुलै 2022 त्याच्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च 2023 त्याच्यानंतर अजून कुठला जुलै 2023 किती पेपर आहेत? 5. कुठलाही सॅम्पल पेपर उघडायचा नाही लक्षात घ्या. काय झालं फिजिक्समध्ये? काही सॅम्पल पेपर सारखं कुठला अवघड आला का प्रश्न? नाही आला. अरे सेक्शन सी मधले न्यूमेरिकल पण सोपे होते आणि इथं तर केमिस्ट्रीमध्ये टेक्स्टबुक न्यूमेरिकल आहेत. काही जरी झालं तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपल्या YouTube चॅनलवरती जावा. तुम्हाला डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू रिलेशन पाहिजे आहे व्हिडिओ. हे लॉ तर सगळेच मी अपलोड केलेत. 7 व्हिडिओ टोटल अपलोड केलेत विथ न्यूमेरिकल. बरं.
फार जुने व्हिडिओ ठीक आहे आहेत माझ्याकडे. डेरिव्हेशन बघा. न्यूमेरिकल जुन्या व्हिडिओतले बघू नका. तुम्ही टेक्स्टबुक मधले करा. ओके. पण उद्या घेतो ना मी. मी उद्या सगळे इम्पोर्टंट डेरिव्हेशन विथ न्यूमेरिकल तुम्हाला घेऊन देतो मी. टप्प्या-टप्प्यानं लक्षात घ्या. मी सांगू का, आता ऑर्गेनिक बद्दल म्हणलं, तर मी तुम्हाला सांगू का, रिएक्शन्स ना जड जातात मुलांना बरं का. परीक्षेत नाहीत आठवत. रिस्क आहे. मग अशा वेळेस फक्त फिनॉल आणि ग्लुकोज करा. येते परीक्षेत. फिनॉलच्या 5 प्रिपरेशन रिएक्शन, 10 केमिकल रिएक्शन्स, ग्लुकोजच्या 2च प्रिपरेशन, 5 केमिकल प्रॉपर्टीज फक्त. आता अल्डिहाइड, कीटोन अरे रिएक्शन सगळ्या सोप्या आहेत. ओझोरोलिसिस, रोसेनमेंट रिडक्शन, गॅब्रियल थालामाइड सिंथेसिस, अवघड जाते मग. मग आता राहू दे, बास सर म्हणणार तुम्ही. राहू दे बास. तुम्ही जे आहे ते परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा बाळांनो. ओके. एक ना धड भराभर चिंध्या नको आहेत मला. मी तुम्हाला सांगू का? ओके, आवाज येतोय तुम्हाला क्लिअरली? ठीक आहे, बरोबर आहे. महत्वाचा मुद्दा काय आहे समजून घ्या, मी काय सांगतोय ते. की आपल्याला काय करायचंय? मन शांत ठेवायचंय. एक कॉमेंट इतकं छान होतं ना, त्यानं सांगितलं, "खरोखर सर मन शांत ठेवण्याचा मी खरोखर खूप प्रयत्न केला. जमलं त्याला ते. अभ्यास पण छान झाला. पेपर पण सोपा गेला." अभ्यास पण छान आणि पेपर पण सोप्पाच गेला त्याला. मग मी तुम्हाला सांगतोय काय, मन शांत ठेवा. 1 दिवस पुरेसा आहे आपल्याला. फक्त माझी स्ट्रॅटेजी 4D आहे, सगळ्यांना माहिती आहे. 4D मध्ये पहिल्यांदा डेफिनेशन, नंतर डायग्राम आहे, नंतर डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्या संघर्ष बॅचमध्ये जावा. ओके. तिथं फ्री कंटेंटमध्ये जावा. केमिस्ट्री ऑल डेरिव्हेशनचं एक्सप्लेनेशन मिळेल. आज जाणार असेल तर, नाहीतर उद्या मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देतोच. हे 4D झाल्यानंतर लॉज करा विथ न्यूमेरिकल. डेरिव्हेशनचे 10 मार्क आणि लॉचे 10 मार्क आहेत. डेफिनेशनचे 10 मार्क आहेत. झाले की 30 मार्क इथंच. काय पाहिजे आणखीन? पण तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीची भीती बिलकुल बाळगू नका. फक्त थोडंसं डोक्याला आपल्याला ताण द्यायचा आहे. अभ्यास करायचा आहे आपल्याला. ओके. बरं आता आणखीन महत्वाचं बरं का. मला माहिती आहे एका दुसरं काय कॉमेंट तसं असतंच. मॅथ्सचं काय? मॅथ्सची काळजी करू नका. सिरियसली मॅथ्सची काय काळजी करू नका बरं का. आज तो ग्लिच आला जाऊ दे म्हणूया YouTubeचा. त्यावेळेस नाही होणार. नशिबाने ते लवकर क्लिअर झालं. मॅथ्सला सुरुवातीपासून मी तुमच्यावर असणार आहे. माझ्या पूर्ण ऑफलाईन क्लासला मी सुट्टी दिली त्यावेळेस. ओके. मी आणि आमचे फडतरे सर दोघेही आम्ही प्रेझेंट असणार आहे दिवसभर मुलांचे डाउट क्लिअर करायला इथं. बाकी 8, 9, 10, 11 ची कुठलीही बॅच मला नको आहे फक्त 12th. मग फडतरे सर मुलांचे डाउट्स क्लिअर करतील. मी आहे ना तुमच्यासाठी इथं YouTubeवर. कॅमेऱ्यासमोर दिवसभर उभा असणार आहे तुमच्यासाठी मी लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल तो नेक्स्ट पॉइंट मी एक्सप्लेन करेन. म्हणण्यापेक्षा मी म्हणेल ते तुम्ही करा ना. आलं का ध्यानात? मी म्हणेल ते तुम्ही करा. ते प्रश्न परीक्षेत येणारच. बरं आता थोडंसं काय होतं बघा, काल आपण 4 लॉ दिले होते. ओके. त्यात बायोट-सावर्ट लॉ पण होता. आला की नाही परीक्षेत. मग मी तुम्हाला उद्या असे प्रश्न देत राहीन लक्षात घ्या. पण याच्या अगोदर जो व्हिडिओ अपलोड केलाय ना, त्यातले प्रश्न बाळांनो कराच. त्यातले प्रश्न करा. ते खूप महत्वाचे आहेत. ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला प्लीज बघा पहिल्यांदा जाऊन. ओके. आणि मग काय होईल माहिती का? 30 मार्क तर आज फिक्स करून झोपा ना तुम्ही. म्हणजे राहिलेलं उद्या दिवसभर करता येईल. उद्या संध्याकाळनंतर पुन्हा रिव्हिजन पण करायची आहे आपल्याला. पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14 केवढं अवघड डेरिव्हेशन आहे ना? अरे बिलकुल नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. हा व्हिडिओ बघितल्यानंतर 2 तास वेळ आहे, 3 तास वेळ आहे. ते पहिला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओत अपलोड केलेले प्रश्न सगळे करा मगच झोपा बरं का. मग पहाटे 5 पासून व्हिडिओ अपलोड होणार आहेत. तुम्ही जेव्हा पहिला उठल्या-उठल्या व्हिडिओ बघायचा लक्षात घ्या. नेक्स्ट व्हिडिओ नेहमीप्रमाणे आपण 8 वाजता किंवा 9 वाजताच अपलोड करूया बरं का. म्हणजे सगळे 8 वाजताच करूया. आता परीक्षेच्या काळात तुम्ही उठताय लवकर. ठीक आहे. मग चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.